श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची सेवा करताना कधीच मनात असा विचार आणून करू नका की जर आपण आईची सेवा केली तर आई आपल्याला हवं ते देईल. असा विचार करून जर सेवा करत असाल तर त्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही. अशा विचारांना आपण व्यवहार असं म्हणतो. म्हणजे काय तर मी आईची सेवा केली आणि ह्या बदल्यात आई मला हवं ते देईल. नाही, ह्याने आपण स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आईची मनोभावे सेवा करतो तेव्हा आपले भोग कमी होत असतात आणि आपल्या पुण्याचा साठा वाढण्यास सुरुवात होते. पण जर आपण सेवा करताना आपल्या मनात देवाणघेवाण ह्याचे भाव ठेवून जर सेवा केली तर मात्र आपले भोग तर कमी होणार नाही, पण जर मागील जन्माचे काही संचित असतील तर ते अधिक वाढतील. म्हणूनच आईवर विश्वास ठेवून काही अपेक्षा न करता माणुसकी धर्म पाळणं गरजेचं आहे. योग्य त्या मार्गाने, योग्य रीतीने, मेहनतीने, कष्टाने जर आपण काही गोष्टी केल्या तर मात्र यश मिळण्यावाचून राहणार नाही. कारण आपल्याला जरी भविष्य कळत नसलं तरी आईच्या नजरेआड कोणत्याच गोष्टी जात नाही. आईला आपलं भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्या सगळ्याची कल्पना असते. आपल्याला फक्त आईवर विश्वास ठेवून आपलं कर्म करण्याची गरज आहे. आईला समर्पित होऊन आईला जे आपल्या आयुष्यात घडवायचं आहे ते आई घडवेल असा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला त्याची चिंता करण्याची गरज नाही. जे आपल्यासाठी योग्य आहे, चांगलं आहे व जे आपल्या भल्याचं आहे ते आपल्यापेक्षा आपल्या आईला माहीत असतं. आपण फक्त आपली कर्म करत राहणं हिताचं ठरेल. श्री स्वामी समर्थ.